अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंचा प्रश्न रिक्त पदांचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडे रिक्त पदांचा आता तुम्ही जे एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह उत्तर दिलात त्यामुळं आम्हाला अपेक्षा आहे. पण नक्की एक सांगतो आम्हाला की आपण रुग्णालयांचे अपग्रेडेशन केलं, 50 बेड केले, 100 बेड केलेत आणि तिथे स्टाफच नाही. माझ्याकडे 100 बेडचं रुग्णालय झालं ब्रह्मपुरीला. 83 जागाची फाईल 2 वर्ष झालीत भरली जात नाही ब्रह्मपुरीमध्ये. 83 जागा मान्यतेसाठी प्रस्ताव आला, मंत्रालयामध्ये पडून आहे. 2 वर्षापासून ही जागे भरली जात नाही. तर मग इमारत उभी राहिली. तिकडे आम्ही डायलिसिस सेंटर सुरू केला, मॉड्युलर ओटीसाठी मायनिंगमधून फंड पैसे दिलेत, सगळी व्यवस्था झाली. सिजरिंग कधी होत नव्हतं ते तिकडे व्हायला लागलेत. खाजगी दवाखान्यामध्ये सिजरिंगचे 20-20 हजार रुपये घेतात, इकडे मोफत व्हायला लागलेत. रुग्णांची फार चांगली सेवा सुरू झाली. पण रिक्त पदं असल्यामुळे त्या ठिकाणी हे प्रॉब्लेम निर्माण झालेत. माझी विनंती आहे की आपल्याला त्वरित ही रिक्त पदं भरावीत. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की ज्या ज्या रुग्णालयाला उर्वरित निधीची आवश्यकता आहे, जे अर्धवट कामं आहेत, जे 60% 70% कामं झालीत आणि थोड्या थोड्या निधीसाठी महाराष्ट्रात ती रुग्णालय थांबलेली आहे, बांधकाम अपूर्ण राहिलेली आहे, या सगळ्यांचा एक आढावा घ्या आणि त्या प्रायोरिटी वाईज त्यांना आवश्यक असेल तुम्ही याच्यासाठी देऊ नका म्हटलं सध्या निवासी बांधकामासाठी, पण याच्यासाठी मात्र आपण PSC साठी असेल किंवा ग्रामीण रुग्णालयासाठी हे प्रायोरिटीनं पैसे द्या. तिसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून की आपण PSCच्या बांधकामाला आपला स्टँडर्ड जो काही हे आहे त्यामध्ये 1,60 लाख रुपये देत आहे. PSCचं बांधकाम 1,60 लाख रुपयात होऊच शकत नाही. जिथे मायनिंग आमच्याकडे आहे आम्ही तिथून पैसे घेतो, DPTCतून एवढे काही पैसे मिळू शकत नाहीत. पण ज्या ठिकाणी ही सोयच नाही अशा ठिकाणी 1,60 लाखाच्या ठिकाणी किमान 5 कोटी रुपये PSCच्या बांधकामासाठी दिले गेले पाहिजेत. यामध्ये आपण बदल करा, कमी करा, पण तो तिथे सगळ्या व्यवस्था PSCच्या बांधकामामध्ये PSCमध्ये होतात आणि PSC म्हणजे त्या 40-50 गावामधल्या आरोग्यांचे एक केंद्र असतं ते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय. आणि 4 वर्षांनी अजूनही आपल्याकडे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांचा कोरोनाचा भत्ता मिळाला नाही. हे आपल्या खात्याकडून मिळतं. 4 वर्ष झालेत. आशा वर्करचे मिळाले नाहीत, मदतनीसचे मिळाले नाहीत आणि अंगणवाडी सेविकेचे मिळाले. बिचाऱ्यांनी त्या काळामध्ये प्रचंड मेहनत आणि जीव वेटीस देऊन हातावर घेऊन त्यांनी सगळं ते काम केलेलं आहे. यांचे भत्ते होत असतील तर लवकरात लवकर देण्याची कारवाई करावी.